कुणाचाच आता रिद्धीचा होता तर सिद्धीचा होता. शाहीर साहेब या पृथ्वीच्या पाठीवर संपूर्ण जलतल होत. तुम्ही म्हटलं ना सांगतो होणारच नाही ठेवत मी लोकांना. समजलं का? तर शाहीर साहेब या पृथ्वीच्या पाठीवर संपूर्ण जलतल होते आणि त्याला प्रथम पूजेचा मान इतिहास म्हणते. मी म्हणत नाही, इतिहास म्हणते की त्याला प्रथम पूजेचा मान का देण्यात आला गणेशालाच, कारण तो जलत्वाचा नायक होता. कोण होता? तो जलत्वाचा नायक होता, म्हणून प्रथम पूजेचा मान त्या गणेशालाच देण्यात आला. समजलं का? बस एवढूस उत्तर होत. एवढूस उत्तर होत. शाहीर साहेबाची भाषा पाहणं काय मोरशेर शाहीर बुधाशेर असे शायरी करतात का झालं मोरशेर शाहीर बुधाशेर असे शायरी करतात का? पुन्हा शाहीर साहेबाचं म्हणणं आहे काय शाहीर ज्ञानेश्वर पलटी नको मारू. मी कायले पलटी मारीन बाबा? तुला सांगितलं मी कोणता ब्राह्मण आहे, तुला सांगितलं ना मी जगत अग्नि ऋषी. बरोबर समजलं का? जगत अग्नि ऋषी तो एक ब्राह्मण होता आणि त्याच्याकडे त्या गायी होत्या, पण शस्त्र अर्जुनानं त्याच्या गायीला गोळी मारली. त्या गायीनं श्राप दिला की म्हणे तू या राजपाट आहे, राजपाट एका गायीमुळे नाहीसं होईल. समजलं का? शाहीर साहेबांचे शस्त्र होतं, अमुक होतं तमुक होतं, पण तो शस्त्र अर्जुन कसा होता माहित आहे का? कसा? जे म्हणलं तेव्हा जर त्याला भेटत होत. समजलं का? स्वतःला कृष्ण समजत होता, तो अर्जुन समजत होता. समजलं का? का खोटं बोललो मी प्रश्न विचारला होता बाबा असा कोणता हा झाला राजा प्रधान जंगलात गेले, शिकार नाही भेटली, झोपले एका झाडाखाली, तर त्या शिष्यानं त्याचं शिरछेद केलं राजाचं. त्याच्या संख्या सोबत्याने त्याचं शिरछेद केलं. तर त्या शिरछेद कुठं नेलं त्यानं आणि एका घंट्यातच जोडलं. म्हणते बायकोकडे नेलं होतं. ओके माय वा रे वा शाहिरी काय दाखवाले. शाहीर साहेब त्याचं तर तिथं मर्डर करून टाकायला दाखवायला नेलं असतं. काही शाहीर साहब इसने मेरा कहना है, अरे होश में आके बात कर, बेहोश की बातें कर. होश में आके बात कर, बेहोश की बातें करता क्यों? अरे होश में आके बात कर, बेहोश की बातें करता क्यों? अरे मुझे मारना है तो यही मार, इतना छतरता है क्यों? मेरा विज्ञान का मार बहुत कठिन है, मेरा विज्ञान का मार बहुत कठिन है, इतना छतरता है क्यों? अरे मैं भी मारूंगा ऐसा मार तो इतना करता है क्यों? क्योंकि शायरी के मैदान में हमने भी कई मैदान देखे हैं, तुम्हारे से बढ़कर कई गुणवान देखे हैं. सच्चाई थी हमारे पास, हमने हार नहीं मानी. सच्चाई थी हमारे पास, अरे हमने कभी हार नहीं मानी और हमको भी डराने धमकाने वाले आदि तूफान पाए हैं. शाहीर साहेबाचं म्हणते घमंड करून राहिला, घमंडाच्या गोष्टी करून राहिला. शाहीर साहेब मी घमंड करत नाही. घमंड करत नाही. घमंड कोण करते? कारण घमंड करीन ना, घमंड आहे माझ्यामध्ये, म्हणून मला म्हणायचं आहे की मैं भी जब चाहे तब तुझे उंगली पे नचा सकता. घमंड करायला लागते, जेव्हा करायला लागते तेव्हा करायच लागते. पण शाहीर साहेब मी असं नाही म्हणत का माझ्यामध्ये काही नाही, कारण भाई भी जब चाहे तब तुझे उंगली पे नचा सकता हूँ. इंसानियत है तुझ में तो बचा भी सकता हूँ. तू कहेगा मुझे बचाने वाला भगवान है, तू कहेगा अरे मुझे बचाने वाला भगवान है, लेकिन मरते दम तक पानी पिलाने वाला वो काही भगवान से नाही है. आणि एवढं करून सुद्धा तू जर नाव घेशील ना त्यावेळेस मी घमंड करेन, त्यावेळेस मी घमंड करीन. समजलं का? उचललेली जीभ लावली टळला हे शायरी करत नाही मी. पुन्हा शाहीर साहेबाचे गाणं म्हणते माझ्या गाण्याची तोड देजो म्हणते. तोड काय म्हणजे तुझ्या मांग मांग धावू का? तुझ्या मांग मांग धावू, तुले धावा लागेल माग. मी जेवढ्या गाण्यामध्ये तेवढ्या गाण्याची तोड दे. सुरुवात तू न केलास ना,
पाहतो तू किती गाण्याचे तोड देत असतात. तुला जर तोड नाही दिला तर हा नाना होय, लक्षात ठेव. तुला मी तोड मागतली का तोड? आता तू पुरे गाणे तोडाची. मी तुला ठिकाणा घेतला कारण मैं आगे आगे चल रहा हूं क्योंकि पहला मेरा राउंड है. मैं आगे आगे चल रहा हूं क्योंकि पहला मेरा राउंड है. अभी तक मैं तुझे कुछ भी नहीं बोला, ये तेरा डिस्काउंट है. नशीब इतना अच्छा ही अच्छा लाउडस्पीकर साउंड है. दान खिचडी मसली स्थिती आज. पण बरं आहे डेकोरेशन सांभाळून घेते. नशीब इतना अच्छा कि अच्छा लाउडस्पीकर साउंड है. अगर तूने मेरा गाने की तोड़ नहीं दी तो समझ तेरा आज आखिरी बाउंड है. तुले मी काही म्हटलं नव्हतं गाण्याचे तोड दे. नाही. तुले सवय आहे ना उष्ट खाची, आता उष्टच खा. उष्टच खा आणि उष्ट खाऊन पोट भर. समजलं का? मला म्हणते शायराचं गाणं होतं, कान खोल के सुन ले मेरे शायर बोल, आज तेरा फूट जाएगा अभिमान का ढोल. मला अभिमान झालं पण शाहीर साहेब तुले का झालं? तुले काय झालं? तुले गर्व झाला, तुली माझ्याला जास्तचा माझ्याला जास्तचा. म्हणून मला काय म्हणायचं माझ्या गाण्यातून ठीक आहे. सांगा बरं. मला म्हणते जुनं गाणं ए तोफखान शाहीर आहेस का तू? जुनं अरे माझी इच्छा जशवी तशी. तू सांग ना का तुला किती नवीन दर्जा पाहिजे ना? समजलं का? क्योंकि शाहीर साहब छीना हमारा फौलादी, हम झुकने वाले नहीं है. छीना हमारा फौलादी, हम झुकने वाले नहीं है. सही रास्ते पे चलते हैं, गलत रास्ते पे रुकने वाले. जानबूझकर किसी के मुंह पे थूकने वाले नहीं है. जानबूझकर अरे किसी के मुंह पे थूकने वाले नहीं है. अब तू संभाल के रहना क्योंकि हम रुकने वाले नहीं है. पाय तो त्या नवीन दर्जा आता किती तोड देत असतो. आता एक नवीन दर्जा. यांच्याकडून 20 रुपये पारितोषिक मिळाले. मेनी म्हणजे पाठीवर धन्यवाद. शाहीर साहब कहना है क्या? पहले ड्रग्स सीने में दम फिर अकड़ शिकले. पहले ड्रग्स सीने में दम फिर अकड़ना शिकले. अरे हाथ पकड़ने से पहले उंगली पकड़ना शिकले. मुझे मिल जाए तेरी उंगली मैं तेरा हाथ मोड़ दूंगा. मुझे मिल जाए तेरी उंगली मैं तेरा हाथ ही मोड़ दूंगा. अगर तेरी बराबरी नहीं की तो शायरी भी छोड़ दूंगा. नवी मला वाटतं तू डायरेक्टर असशील नवीन गाण्याच्या पिक्चरचा.
हो हाच दर्जा बनवून देत असत पिक्चर मध्ये सिनेमा मध्ये वारे वार तू आपलं पाहिजे ना का करायचं आहे तर कर्ज कोणी कोण गाणं कोणी कोण कायले खराबी करतो का त्या कर्जाची म्हणता येत नाही तर नाही म्हणता येत तर खराबी करतो काय ती जेवढी अवखाद आहे तेवढी गोष्ट कर ना बरोबर आहे लंबा चक्र आहेस ना म्हणून लंब्या गोष्टी करते तुला म्हणू तरी का जितनी हाईट आहे बेटा उतनी बातें क्या कर म्हणलं असतं एखादी बुटरी बाटरी राहिली असते तर नाही का म्हणून शाहीर साहेब असं नाही असा माझ्याला हर गोष्टी करायचं नाही कारण लोकांना काय पाहिजे ते द्या कारण काय हो हे मैफिल बसली सोनाले कामकाज अरे हे मैफिल बसली सोनाले कामानिकाज रिकामे आहे का तुम्ही काम नाही तुम्हाला आहे ना आपल्यापेक्षा जास्त मग तुम्हाला कशासाठी आले या ठिकाणी कशासाठी आले म्हणायचे आहे अरे हे मैफिल बसली सोनाले कामानिकाज अरे हे मैफिल बसली सोनाले कामानिकाज ज्ञानाचं पाणी अरे ज्ञानाचं पाणी येथे ज्ञानाचं पाणी येथे पाज 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 नाही तर उतरून जाईल येथे सारा ज्ञानाचं पाणी येथे पाज 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 नाही तर उतरून जाईल येथे सारा सोडून आले कामकाज ज्ञानाचं पाणी येथे पाज 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 नाहीतर उतरून जाईल येते सारा माज समजले का बोलणं सोपे आहे करणं अवघड आहे नाही बापू असं करा तसं करा माई दर्ज देजो माई दर्ज देजो माई दर्ज देजो आणि माझ्या जेवाली येजो नाही का को बरो कोटा वाढो आज जावता ना उद्या जेवाली येजो अरे शाहीर बरं आहे मस्त है शाहीर साहब बोलने से नहीं होगा कुछ करके दिखाना होगा बोलने से नहीं होगा अरे कुछ करके दिखाना होगा शायरी क्या चीज है ये जनता को सिखाना होगा क्योंकि तुम बहुत बड़े शायर हो नावा नबी ना अंगा नबी जसे केले खंबे उभे फक्त लाईटच लावायचे काम आहे नाही का लाईटच लावायचे काम आहेत म्हणून बोलने से नहीं होगा कुछ करके दिखाना होगा शायरी क्या चीज है ये जनता को सिखाना होगा तू बहुत बड़ा शायर है तू बहुत बड़ा शायर है शायरी धूमधाम से दिया कर अरे हम भी कोई शायर है फालतू की धमकियां मत दिया करते क्योंकि ऐसे फालतू धमकियों से हम कभी नहीं डरते नहीं विठ्ठल जी उन्हाळ्या हिवाळ्या पावसाळे सर्व पाहिले मी ना समझ का म्हणून ऐसे फालतू धमकियों से हम कभी नहीं डरते और तुम्हारे जैसे गधों के हाथों से कभी नहीं मरते तुम्हारे जैसे गधों के हाथों से हम कभी नहीं मरते शाहिर साहब तुम भी शायरी करते तुम
मी शायरी करते तो हम भी झक नहीं मारते. नाही मारत. झक मारणे म्हणजे झक मारणे म्हणजे मच्छ्या. जरी जातीच्या ढिवरावर पण मच्छा नाही मारत. ते म्हणते. आणि खातही नाही. मारत नाही खात्या विचार सोड. अंडा नाही खाता ते मच्छी दूरच राहिली. समजलं का? म्हणून शायद तसं नाही म्हणत ज्ञानाचं पाणी येते पाच 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 नाहीतर उतरून जाईल येते सारा माल. ठीक आहे. आता मी तर माझ्या प्रश्नाचं समाधान करून दिलं. आता तू किती लोकांना समाधान करून देतो तुझ्या प्रश्नाचं पाहतो का? विचारातच काम केलं तर माहित नाही. बुधाशाहीचा रेकॉर्ड केलेला गाणं अनाछा आणि मनाछा उत्तर तिकडच असो. पाहतो बरं. आता मी ना एका प्रश्नाचं तुला उत्तर दिलं. आता तू पहिल्या घरात गाणं म्हणला ना आता मी तुला सरळ म्हणतो. ज्यांना म्हणलं का एका ऋषीनं म्हणते आपल्या चेल्याच्या अग्नीमध्ये मुंडक चारला ना. मी म्हणतो ठीक आहे मला माहित आहे पण मी म्हणतो मला माहित नाही आहे माझी हार आहे. फक्त तू सांग एवढं उत्तर सांग. कोणत्या ऋषीनं कोण्या चेलाचा मुंडक जारलं आणि जिवंत केलं फक्त तूच सांगून दे. माझी हार आहे मला काही माहित नाही. ह्या प्रश्नाचे उत्तर काय? हो मी हार मानली ना. मानली आणि मला जे सांगायचं ते मी सांगितलं. आता हा शाहीर सांगत मानीन तुले. नाही तर तुझी चटणी नाही केली का नावाचा नाना नाही झालं मी. म्हणलं का